खेला होगा। दिल्ली का लड्डू खाया है, अब बंगाल का रसगुल्ला खिला के आपको अब की बार जमना पार भेजेंगे। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलच्या लोकसभा सदस्य सयानी घोष यांनी जाहीर सभेत हे विधान केलं होतं आणि आता कुठं ना कुठं सयानी यांचं भाष्य खरं होताना दिसतंय। जसजशी निवडणूक जवळ येते तसतसं पश्चिम बंगालचं चित्र अधिक सुस्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे। यापूर्वी आलेल्या पहिल्या पोलमध्ये देखील तृणमूल पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली गेलेली। नुकताच आणखीन एक सर्वे पुढे आलाय ज्यात पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सत्तेत तर येणार आहेच, पण त्यांच्या जागा देखील वाढतील असं स्पष्टपणे सांगितलं गेलंय। 294 पैकी टीएमसीला 184 ते 194 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर दुसरीकडे भाजपला 98 ते 108 जागा मिळतील असंही सांगितलं गेलंय। नक्की काय आहे हा पोल, पश्चिम बंगालमध्ये सध्या ग्राउंडवर काय परिस्थिती आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा आणखीन एक ओपिनियन पोल समोर आलाय। अमिताभ तिवारी यांच्या वोट वाईब नावाच्या संस्थेनं हा सर्वे केलाय आणि वोट वाईबला इंडिया टुडे, एनडीटीव्ही आणि एबीपी या माध्यम संस्था संलग्न आहेत। या तीनही नावांमध्ये एबीपी हे नाव महत्त्वाचं आहे। किमान पश्चिम बंगालच्या निवडणुकींच्या ओपिनियन पोलच्या कलांसाठी एबीपी महत्त्वाचं आहे, कारण एबीपी म्हणजेच आनंद बाजार पत्रिका ग्रुप हा मूळ बंगालमधीलच आहे आणि अविक सरकार हे सध्या त्याचे मालक आहेत। त्याही पलीकडं 2015 मध्ये एबीपी आणि भाजपच्या साटलोटावरून ममता बॅनर्जी यांनी ट्विट केलं होतं। एक विशिष्ट राष्ट्रीय राजकीय पक्ष एका बंगाली मीडिया हाऊस सोबत मिळून राज्यातल्या सत्ताधारी पक्षातल्या राजकीय व्यक्तींची बदनामी करतोय। यात ममता बॅनर्जींनी भाजपवर सरळ निशाणा साधला होता आणि सोबतीनं एबीपी हाऊसवर देखील। हे सांगण्याचं कारण की ताज्या सर्वेत वोट वाईब सोबत एबीपी ग्रुप संलग्न आहे। हा सर्वे नेमका आता काय सांगतोय ते पाहूयात। या सर्वेनुसार राज्यात तृणमूल आणि भाजप या दोनच पक्षांमध्ये थेट लढत होईल। आकडेवारीत बोलायचं झालं तर मुख्यमंत्री पदासाठी ममता बॅनर्जी 48.5% पाठिंब्यासह आघाडीवर आहेत। त्यांच्या पाठोपाठ भाजपचे सुवेंदू अधिकारी हे 33.4% समर्थनासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर सीपीएमचे मोहम्मद सलीम हे 4.3% तिसऱ्या क्रमांकावर आहेत। काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी हे 3.7% चौथ्या क्रमांकावर आहेत। 49.4% स्त्रियांचा ममता बॅनर्जी यांना पाठिंबा आहे, तर 47.6% पुरुषांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवलाय। पक्षवाईज बोलायचं झालंच तर सर्वेनुसार टीएमसीला 41.9 मतांचा पाठिंबा मिळण्याचा अंदाज आहे, तर बीजेपीला 34.9% मते मिळू शकतात। यावरून या दोन पक्षांमध्ये थेट लढत होणार हे तर आता स्पष्ट झालंय। कधी काही राज्यात दबदबा असलेल्या डाव्या पक्षांसह काँग्रेसची ताकद आता पश्चिम बंगालमध्ये तितकीशी दिसत नाहीये। त्यामुळे भाजपच्या पश्चिम बंगालच्या रस्त्यामधील स्पर्धक आपसूक कमी झालेत। मागील काही वर्षात भाजपनं पश्चिम बंगालमध्ये आपला पाया मजबूत करण्यासोबतच ममतांना टक्कर देण्याइतपत राज्यात जम बसवलाय, पण त्याला मर्यादा आहेत। सध्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून समीक भट्टाचार्य आणि सुवेंदू अधिकारी यांची नावे चर्चेत आहेत। त्यातही सर्वेमध्ये सुवेंदू यांना अधिक पसंती मिळते। सध्या भाजपचा चेहरा ठरणारे सुवेंदू अधिकारी हे एकेकाळी तृणमूलमधूनच आलेले आहेत। आता धर्मनिहाय जर बोलायचं झालं तर या सर्वेच्या माध्यमातून सवर्ण आणि इतर हिंदू जातींचं मतदान हे काही अंशी भाजपकडे झुकत असलं तरी 57.6% मुस्लिम मतदारांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूलला समर्थन दिलंय आणि हीच खरं तर ममतांसाठी जमेची बाजू ठरणार आहे। याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची 27% मतदारसंख्या आहे। बंगालमधील 294 पैकी तब्बल 25% म्हणजे जवळपास 85 जागांवर मुस्लिमांचं मतदान हे निर्णायक ठरणार आहे। या 85 मधील किमान 70 जागा तर ममता दीदी आरामात घेतील असा अंदाज आहे। मागील निवडणुकीत या जागांपैकी 75 जागा ममता दीदींनी आपल्या पक्षासाठी घेतल्या होत्या। खरं तृणमूल सोडून गेलेले हुमायूं कबीर यांची जनता उन्नयन पार्टी यात अडथळा आणेल असा एक अंदाज वर्तवला गेलेला, मात्र ममता दीदींनी हुमायूं कबीर भाजपची बी टीम असल्याचं नरेटिव्ह बंगाली जनतेच्या मनात पक्क केलंय आणि यातही प्लस पॉइंट ठरतंय ते भाजपची मुस्लिम द्वेष पसरवणारी विधानं ही तृणमूलला पोषक ठरतायत। सवर्ण समाज आणि इतर जाती काही अंशी भाजपकडे झुकत असल्या तरी हिंदू मतदारांना ममता दीदींनी अगदीच वाऱ्यावर सोडलेलं नाहीये।
त्यांनी त्यांच्याकरता देखील अनेक योजना आणल्यात, ज्यामुळे काही प्रमाणात हिंदू मतदार अद्यापही ममता दीदींना फेवर करतोय, ज्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. सर्वेक्षणानुसार या निवडणुकीमध्ये बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा असेल. 37.2% लोकांनी तो प्रमुख चिंता आहे असं सांगितलंय. तर कायदा आणि सुव्यवस्था सोबत महिलांची सुरक्षितता हे 15.9% लोकांनी चिंतेचा विषय असल्याचं म्हटलंय. महागाई 10.5% लोकांना प्रभावित करते आणि भ्रष्टाचार 10.3% लोकांना या निवडणुकीत प्रभावी वाटतोय. या निवडणुकीमध्ये आरजी कार मेडिकल कॉलेजच्या घटनेचा देखील प्रभाव दिसून येईल. सोबतच या निवडणुकीमध्ये SIRचा मुद्दा देखील चर्चेत राहील, कारण नुकतंच एका BLOचा SIRच्या कामादरम्यान मृत्यू झालाय आणि त्याच्या घरच्यांनी कामाच्या दबावानं मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. SIR लागू झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुमारे 58 लाख लोकांची नावे वगळण्यात आली होती. थोडक्यात पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी आता पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीत आहे असं म्हणता येईल. 294 पैकी 184 ते 194 जागा त्या आरामात जिंकतील. हिंदू मुस्लिम करणाऱ्या भाजपनं बंगालमध्ये आपलं अस्तित्व जरी दाखवलं असलं तरी कलकत्ता सध्या तरी त्यांच्या आवाक्या बाहेर आहे आणि एम फॅक्टर वापरून दीदी आरामात कलकत्ता पुन्हा ताब्यात घेतील. यावर सयानी घोष यांचं ममताची क्षमता 2026 बंगाल तुम्हाला दाखवेल. एक नाव लक्षात ठेवा, ममता बॅनर्जी बंगाल की नारी, हवाई चप्पल सफेद साडी, एक नारी सप्पे भारी हे वाक्य आता खरं होताना दिसतंय. तुम्हाला पश्चिम बंगालच्या निकालांबाबत काय वाटतं? एम फॅक्टर दीदींना पुन्हा सत्तेत घेऊन जाईल का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.